नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नाही। चीड आले अक्षरशः पावसाची की आता तरी कमी होऊ देत, कारण नवरात्र सुरू होते आणि इथे गरबा सुरू होतो, दांडिया सुरू होतो। गावी पण जायचं आहे मला, तर थोडा आता कमी होते। बास झालं। भरपूर पडला पाऊस, भरपूर म्हणजे खूपच पडला। ह्या 4-5 दिवसात तरी अतोनात पडला मुंबईमध्ये पाऊस। मी गोल्ड डिझाईन माझी जी चोकरची होती ती दाखवली, त्याच्यानंतर खूप कमेंट आल्या की ते दुसरा चोकर दाखव, ते कानातले वेल दाखव। तर प्रत्येक वेळी तेच नको वाटतं दाखवायला। तुम्ही प्रत्येक जेव्हा सणवाराचे व्हिडिओ असतो त्यामध्ये तुम्ही ते बघू शकता। एव्हरी टाईम असं ते व्हिडिओ करणं, ते प्रत्येक दागिने दाखवून ते पॉसिबल होत नाही, कारण सगळेच मी इथे ठेवत नाही घरामध्ये। एखाद्या वेळी एखादा असतो तर बाकी सगळे लॉकरमध्ये असतं, त्यामध्ये कंटिन्युअसली दाखवणं होत नाही। एखादे सणवार असेल तेव्हा तुम्ही ते बघू शकता पूर्ण, त्याच वेळी तुम्ही तो ब्लॉग मिस करू नका। आणि दररोजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जी माहिती पाहिजे असते ती मी देत असते। आता हे जे मंगळसूत्र आहे याचं कानातलं असू देत किंवा काही असू देत, किंवा एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती असते। तुम्ही अचानक विचारलं तर मग ते मला पण प्रॉब्लेम होतो की तो ब्लॉग कुठून शोधून काढू मी, किंवा एखादी माहिती विचारलं तर। त्यामुळे स्किप न करता दररोजचे ब्लॉग पाहिला तर तुम्हाला ते कळून जाईल। बरं, आज मला जसं तुम्ही म्हटलात की माझे जे फुटवेअर कलेक्शन दाखवा इन मला 2 ते 3, आता पण 2 माझे तुटलेत फुटवेअर जे होते ते, तर 2 ते 3च आहेत माझ्याकडे। मी जास्त ठेवतच नाही, एकतर एवढं यूज होत नाहीत। एक बाहेर जाताना घालताना, एक जिमचं असेल, आणि एक असंच बाजारात वगैरे जाताना, आणि एक मग हे वापरताना। एक 3-4 तेवढेच असले तर 3-4 पण नाहीत। आता ते मला वाटतं 1, 2, 3 आहेत बरोबर। मग हे एवढ्यात मी काय बाकीचं ड्रेसचं कलेक्शन दाखव, क्लोदिंग हॉल कर, असे तुमचे रिक्वेस्ट येतात। पण क्लोदिंग हॉल करताना खूप म्हणजे त्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतं की नेमके कोणते क्लोथ्स दाखवायचे आहेत। तर मग मी एक काम करेन, एक आठवड्यातून एकदा असं एक क्लोदिंग हॉल करेन, कारण खूप कमेंट्स अशा छान यायला लागल्यात इंस्टाग्रामवरती सुद्धा की तुझी चॉईस चांगली आहे, कलर चॉईस चांगला आहे। तर म्हटलं ठीक आहे आपण शेअर करूयात। तर माझी करेन, पण त्याच्या आधी मला थोडंसं जे आहे तुमच्याशी एका गोष्टीचा रिव्ह्यू शेअर करायचा आहे, ते म्हणजे अगारूचं व्हॅक्यूम क्लीनर। तर त्याचा रिव्ह्यू मी शेअर करते। ते प्रोडक्ट माझ्याकडे रिव्ह्यूसाठी आलेला आहे, तर आणि त्याच्यानंतर मग आपण आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करूयात। हा आहे अगारूचा एस वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर। बॉडी याची बघते, खाली हे स्विवेल व्हील आहेत जे की म्हणजे अगदी प्रॉपर आहेत, चांगले आहेत। ही मोटर आहे त्याची, त्यानंतर ती डस्ट बॅग आहे आणि डस्ट बॅरल आहे। 21 लिटरचं हे आहे। हा कॉर्ड आहे, खूप लांब आहे त्याच्यामुळे आपल्याला बरा पडतो। त्यानंतर हे ब्लोअर आउटलेट आहे, जेव्हा ब्लोअर फंक्शन यूज करायचं नसेल तेव्हा आपण ते वापरू शकतो। आणि हे होस पाईप आहे, हे सक्शन इनलेटसाठी आपल्याला बरं पडतं जेव्हा आपण व्हॅक्यूम क्लीनर यूज करणार आहोत। हे एक्सटेंडेबल ट्यूब आहे, कमी जास्त करता येतं। त्यानंतर फ्लोअर ब्रश आहे, ॲब्झॉर्बिंग ब्रश आहे, क्रेविस टूल आहे, त्यानंतर मल्टीपर्पज ब्रशसुद्धा आहे। या सगळे जे ब्रश आहेत तर त्यांचे उपयोग मी तुम्हाला पुढे दाखवेनच। हे क्रेविस टूल वापरून कपाटाच्या खालची धूळ जी असते, जी आपण नॉर्मल झाडूने काढू शकत नाही, तर ते मी ब्लोअर फंक्शन वापरून अशा प्रकारे मी बाहेर काढलेलं आहे, जे की खूप मला भारी वाटलं। त्याच्यानंतर सक्शन इनलेटचा वापर करून जो फ्लोअर ब्रश असतो तर तो यूज करून ही सगळी धूळ जी आहे ती मी एकत्रपणे बाजूला काढते। हे आपण जेव्हा पूर्ण डीप क्लिनिंग करायला घेतो तेव्हा बरं पडतं। फ्लोअर ब्रश अशा प्रकारे ब्रश आपण बटनाच्या मदतीने बाहेर घेऊ शकतो, किंवा आपल्याला गरज नसेल तर आपण प्रॉपर विदाऊट ब्रशसुद्धा क्लिनिंग जे आहे ते करू शकतो। त्यामुळे हे मला बेस्ट वाटलं। जेव्हा आपण पूर्ण डीप क्लिनिंग करायला घेतो ना घराचं, तर तेव्हा मोठं घर असेल तर खरंच हे फार उपयोगाचं आहे, पटपट गोष्टी होऊन जातात। त्यानंतर मल्टीपर्पज ब्रश जो आहे तर त्याचासुद्धा वापर कपाटाच्या कोपऱ्यातून जे क्लिनिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी उपयोगाचा पडतो, जिथे छोटे छोटे झाडू नाही जाऊ शकत। त्यानंतर तुम्ही मॅट्रेसेस क्लीन करायला सुद्धा वापरू शकता, पाय पुसणे आपण, किंवा छोटी धूळ जी असेल कोपऱ्यातील तर ती काढायला सुद्धा वापरू शकता। जे सगळं ड्राय क्लिनिंग केल्यानंतर धूळ जी आहे तर ती अशा प्रकारे डस्ट बॅगवर जमली आहे ती आपण काढून टाकू शकतो। हे डस्ट बॅरल जे आहे ते आपण क्लीन करू शकतो। वेट क्लिनिंग करताना आपण डस्ट बॅग वापरायची नाही आहे। तर आता वेट क्लिनिंगमध्ये मी ब्रश जो आहे तो ऑब्झॉर्बिंग ब्रश वापरलेला आहे, आणि जे पाणी फ्लोअरवरती सांडलेलं असतं तर कपड्याने पुसल्यानंतर थोडासा ओलावा लागतो, पण ह्या ब्रशने पुसल्यानंतर पूर्ण ड्राय होऊन येतं। तर तो एक बेस्ट पार्ट वाटला की घर मोठं असेल आणि आपल्याला असं क्लिनिंग करायला घेतलं तर पटपट सुकूनही जाईल। फॅन लावून आपल्याला वाट बघण्याची गरज नाही। यात साचलेलं घाण पाणी जे आहे ते टाकून बॅरल आपण धुवू शकतो, बाकी मोटर वगैरे धुवायची गरज नाही। याचे सगळे डिटेल्स याच्या मॅन्युअलमध्ये आहेत। यूज करण्याच्या आधी मॅन्युअल मात्र नक्की चेक करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील। हे क्लिनिंग झाल्यानंतर मी जो सोया पुलाव किंवा सोया खिचडी करायला घेतली, ज्याच्यामध्ये मी बासमती तांदूळ अगोदरच थोडासा स्वच्छ धुवून तो सुकवून घेतला होता, आणि त्यानंतर तो जिरं आणि खडा मसाला टाकून तुपामध्ये भाजून घेतला, आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून मीठ टाकून ठेवलेलं आहे। म्हणजे नॉर्मल आपण जेव्हा जो जिरा राईस करायला घेतो तशीच पद्धत। आता इथे मी काय केले, सोया चंक्स जे आहेत ना
छोटे तर त्याला दही आणि आपले घरगुती मसाले तिखट, मीठ, हळद आणि धणेपूड लावून मॅरिनेट करायला ठेवलेलं 15 ते 20 मिनटं. आता या कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो, पण जर पटकन आपल्याला असं करावं असं वाटत असेल कुठलंही रेसिपी आणि जी आपली भूक भागवेल प्लस प्रोटीनसुद्धा जास्त असेल तर मला हे बेस्ट वाटतं. तर आता मी यामध्ये तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे. बाकी कोणतेही मसाले म्हणजे मी ओला मसाला, वाटण किंवा ह्या गोष्टी काहीही घेतलेल्या नाहीत. जेव्हा बिर्याणी करते तेव्हा नेहमी त्याच्यामध्ये एखादा दुसरा ओला मसाला किंवा टोमॅटो, कांदा हे जास्त असतं, पण यामध्ये असं काहीच नाही. जिऱ्याची फोडणी दिले, त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, लांबट चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये पिकलेला टोमॅटो जो आहे तर तो सुद्धा कट करून घेतला. तुम्हाला जर ग्रेव्ही टाईपमध्ये हवा असेल ना तर टोमॅटो आणि कांदा चांगला वाढवू शकता तुम्ही. याच्यामुळे ग्रेव्ही चांगली होते आणि 70 ते 80% चांगला तेलामध्ये असं फ्राय करून घेतला, तळून घेतला की तो छान ग्रेव्हीसाठी तयार होतो. आपल्याला मिक्सरला काहीही करण्याची गरज लागत नाही. याच्यामध्ये जेव्हा आपण सुके मसाले टाकतो मीठ किंवा त्याच्यानंतर तिखट, हळद, तर ते छान ग्रेव्ही तयार होऊन येते, पण त्याच्यासाठी खूप वेळ जातो. कांदा लवकर भाजला जावा याच्यासाठी मीठ तर आपण टाकूच शकतो. त्यानंतर मी कॅमेरा बंद केला आणि मला लक्षातच नाही आलं, त्याच्या आधीच मी सोया चंक्स जे मॅरिनेट केले होते तर ते मी टाकले होते आणि परतवून घेतलं होतं. त्याच्यानंतर 5 मिनटासाठी फक्त मी हे शिजवून घेतलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघतात मी जास्त हेवी असं मसाले काहीच टाकलेले नाहीत, कारण आपल्याला हलकं असं पाहिजे आहे जेवण. आणि चंदगडी भागामध्ये म्हणजे आमच्या भागाकडे एक वेळ भाकरी नसली तरी चालते, खरं भाताची सवय ही सुटत नाही आणि माझंसुद्धा तसंच आहे. 1 भाकरी खा, 2 भाकरी खा किंवा 3 भाकरी खा, जोपर्यंत चमच्यावर भात खात नाही तोपर्यंत जेवल्यासारखं अजिबात वाटत नाही. आता इथे हे जे भांडं आहे ना, हे खूप मस्त भांडं मला मिळालेलं आहे. भात खूप छान मोकळा शिजून येतो कोणताही, म्हणून आता आणि खूप वेळ लागत नाही एवढा जास्त. म्हणजे कुकरलासुद्धा वेळ लागत नाही, पण ते थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते. पण याचं तसं नाही, 7 मिनटामध्ये 2 वाटी जो भात होता तो शिजून आला होता चांगला. त्याच्यानंतर याच्यामध्ये सोया चंक्स जे आहेत ते मी मिक्स केलेले आहेत. व्यवस्थित मी त्याच्यामध्ये मिक्सिंग करून घेऊन 3 ते 4 मिनटासाठी वाफ यायला सोडून देणार. म्हणजे भात जो होता तो जो पाण्यामध्ये मी शिजवून घेतला होता मोकळ्या भांड्यात, तर तो मी 90% शिजवून घेतला होता. आता या सोया चंक्ससोबत तो अजून थोडासा वेळ शिजवणार, म्हणजे ते सगळं एकजीव होईल आणि भातामध्ये सुद्धा व्यवस्थित सगळा जो त्याचा अर्क आहे तो उतरेल. अर्धी वाटी पाणी मी परत टाकलेलं आहे आणि थोडं परत मिक्स करून मी झाकण ठेवून 3 ते 4 मिनटासाठी परत हे शिजू देणार आहे. त्याच्या आधी मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता नॉनव्हेजचं म्हणाल तर माझी नॉनव्हेजची सवय जवळजवळ सुटलेली आहे आणि बघितलं तरी कंटाळा येतो आता नॉनव्हेज. पण सोया चंक्सची भाजीसुद्धा तुम्ही नॉनव्हेजप्रमाणे करू शकता. म्हणजे नॉनव्हेजला तुम्ही जो मसाला टाकताना तर तो अप्रतिम होते, तुम्ही नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल. बरिस्ता आणि तळलेले काजू टाकले, खूप अप्रतिम आणि छान लागते. नक्की करून किंवा खिचडी काही म्हणा, छान तयार झालाय. अरोमा पण चांगला येतोय. आता आरव येईल थोड्या वेळामध्ये. हे तयार करून ठेवलेलं आहे सगळं. आणि दुसरी गोष्ट अशी ना की आपण जेव्हा भूक लागलेली असते जास्त आणि आपल्याला असं वाटतं की टेन्शन येते की बाहेरचं खाल्लं तरी पण टेन्शन, कधी मागवायचं काय करायचं, आपण नॉर्मल खिचडी करायला जातो. पण त्यापेक्षा सोया चंक्सची खिचडी किंवा पुलाव हा बेस्ट होतो आणि हेल्दी पण जास्त. सोयामध्ये किती प्रोटीन असतात हे तुम्हाला तरी माहिती आहेच. तर मग हे करू शकतो आपण, पटकन होऊन जातं आणि घरात हे सगळे आपल्याला जिन्नस जे आहेत ते सगळे घरात असतात, तर त्यातून करतो आणि छान पण होतं. गरम गरम खाल्ला तर बेस्ट लागेल असं मला वाटतं, विथ लोणचं किंवा नसेल तरी चालतं. मग आता आरव येईल थोड्या वेळात. आल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरून घेते मी. आणि आता काय करते, तुम्हाला मी म्हटलं जसं मगाशी की जे स्कर्ट आहेत त्याचं कलेक्शन तुम्हाला दाखवायचं. नवरात्र सुरू होते, सगळेच जण खूप एक्सायटेड असतातच. मागच्या वर्षीपासून आमच्या इथेच नवरात्र स्टार्ट झालेले आहे, त्याच्यामुळे मी माझ्याकडचे जे स्कर्ट आहेत तर ते मी बाजूला काढलेले आहेत की कोणते कोणते स्कर्ट आणि टॉप आपण मॅच करायचे आहेत. प्रत्येक वेळी आपल्याला नवरात्री आणि गरब्यामध्ये आपण वेगवेगळ्या फॅशन्स बघतोच. घागराची फॅशन आहे, स्कर्ट्सची आहे, ड्रेसेसची आहे, साड्यांची सुद्धा आहे. पण मला स्कर्ट म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय, मला प्रचंड आवडतात स्कर्ट. साडीनंतर दुसरं प्रेम जर म्हणाल तर माझ्या स्कर्ट्सवरती आहे. हे घेरवाले स्कर्ट जे आहेत तर ते इथेंटिसिटी म्हणून एक ब्रँड आहे, RCTमध्ये त्याचा आउटलेट आहे, तर तिथून मी घेतलेले आहेत. 2-3 आहेत ते. तर हा येलो कलरचा मी सगळ्यात आधी घेतला होता. त्याच्यानंतर हा 3rd नंबरला मी मरून कलरचा घेतला होता. ह्याचा घेर बघून मला हा स्कर्ट खूप आवडला. आता माझ्या वयाच्या ज्या कोणी असतील ना तर मी खरंच सांगते, असे स्कर्ट आणि असे स्लीवलेस टॉप तुम्ही मॅच केलात ना, लुक पण आपला चेंज होतो
आणि एक छान वाटतं आपल्याला, मस्त वाटतं की सणाच्या या गरब्याच्या सणामध्ये मस्त असे स्कर्ट, त्याच्यासोबत काहीतरी वेगळं असा लुक आपला, आणि आपल्याला भारी वाटतं. मी खरंच सांगते, असं कधीतरी करून बघा. आणि साडी असतील ना तुमच्याकडे अशा, तर त्या साडीचे सुद्धा छान स्कर्ट होऊ शकतात. माझ्याकडे एक आहे, मी मागच्या वर्षी एका साडीचा पूर्ण लेहंगा आणि ब्लाऊज आणि त्याच्याबरोबर एक ओढणी मॅच केली होती. आता हा क्रीम कलरचा सुद्धा मी स्कर्ट घेतला होता. पण मला आता टेन्शन आहे पावसाचं. पाऊस थांबला नीट तर हे वापरता येतील, नाही तर प्रॉब्लेमच आहे. कारण गरबा खेळताना, दांडिया खेळताना ते स्कर्ट जेव्हा फील्डमध्ये असे फिरतात ना, तेव्हा एक वाईबच खूप वेगळी येते. म्हणून यासाठी आता मी सगळे जे स्कर्ट आहे ते बाजूला काढून ठेवलेत. तयारी तर आता करून ठेवली, पण ते किती माझ्या अंमलात येणार आहे किंवा किती मी या गोष्टी करणार आहे ते मलाच माहीत. बघू आता काय काय होते नक्की. गोळ्या लागल्या जागा होती म्हणून. भारी आहे ना? हे घ्या, वर होऊन जाऊ दे. घ्या ना गोळी. 1 2 3 4च 5 किती आणलं? 8 9 10 गोळ्या. काय नाही 12 आहेत. हे तुझे बाबांना मारता येत नाही. लागली मला तोंडावर, मला नाही खेळायचं. लागतंय की ते बेकार आहे. एका शर्ट मध्ये तू तुझी ती गन दे ना बाबांना, ती गन दे की. तू दुसरी घे, ती दे बाबांना. हा, तू एका वेळी एकच हे घालणारी घेतलायस आणि त्यांना दुसरी दिलायस. ठीक आहे बाबा, चालेल. दे, त्याच्यावर मारा, एका पाठोपाठ एक मारा तुम्ही गोळ्या. धड तू त्या कोपऱ्यात जा रे, तिथे लपायचं नाही. हरव, त्यांनी समोर येत की नाही, तू त्या कोपऱ्यात जा. माझ्या गोळ्या गोळ्या लागसारी मारायची नाही. होय. हा, कुठल्या कोपऱ्यात? तिकडं तिकडं तिकडं. त्या गोळ्या गावतील काय? काकीला उजवाडेल गोळा कराय. माळवर चालू केलं हो मी. आणि काय करायचं रे? मारा, पाठीमागे ओढा, वरच्या मागे ओढा, मागे ओढा, मागे ओढा, जोरात मागे ओढून पुढे घ्या आणि मारा. मारा तुम्ही, मारा मारा तुम्ही, मारा 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 तुम्ही, मारा तुला. घ्या मागे. गोळ्या संपल्या. नाही नाही, आहे अजून, अजून एक आहे अजून. मारा मारा, ते बघा. अरे लपायचं नाही, अरे लपायचं नाही, नाही लपायचं, लपायचं नाही. आई शपथ, मारा की तुम्ही पटपट. काय मारूयात काय नाही असणार की गोळ्या. मागे माग तसं ओढून ना सोडा, मग लगेच हे होते, आवडून सोडायचं. थांबा 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 थांबा, मला गोळ्या घेऊ द्या. हा, तसं 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 करा. जोरात जोरात ते असं बसलं पाहिजे. ते काळं वरचं आधी काळं ओढायचं ते, आणि ते नंतर हे दाबायचं. हा, नंतर ते हे दाबायचं. हा, आता आता ये पुढं. गोळ्यात नाही करत. ये खाय. थांबा थांबा 1 सेकंड. राऊंड फिरवलाय आता. थांबा ना. ए ना, मारू नका. अशी आजोबा आणि नातवाची मस्ती सुरू होते, आणि त्यांची ती सुरूच असते. मला कधी कधी दोघांचाही राग येतो, कारण दोघंही एकमेकांशी तेवढंच भांडतात, दोघंही एकमेकांना सोडून तसेच राहत नाहीत. असं आहे, म्हणून मी जास्त करून त्यांच्या दोघांच्या मध्ये पडतच नाही. आरोचं कुठे चुकत असेल तर नक्कीच सांगते. आणि बाबा पण कधी कधी काय करतात की आजोबांना सुद्धा ना नातवाची खोड काढण्यात खूप मजा येते, तर ते सुद्धा त्यांचं असतं. तेच मला म्हणतात, आमच्या दोघांच्या मध्ये तू काही पडू नकोस. मी काही बोलायला गेले तर जास्त मी बोलायलाच जात नाही, सोडून देते. काहीतरी करा जाऊ म्हणतोय दोघं पण, मला सांगूच नका. ते काहीतरी केलं की ते मला सांगतात, बाबांनी काहीतरी केलं की आरो मला सांगतो. मी म्हटलं तुम्ही दोघं काय मारून खेळता ते खेळा, माझ्याकडे अजिबात येऊ नका, तुम्ही दोघं शेवटी एकच असता. तर आता झालेला आहे वेळ आजचा ब्लॉग कंप्लीट करायचा.
आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रिव्ह्यू मी दिलेला आहे व्हॅक्यूम क्लिनरचा. मला तर वाटतं असे व्हॅक्यूम क्लिनर ना ज्यांची घरं खूप मोठी असतात आणि धूळ अशी काढणं खूप कठीण असतं त्यांच्यासाठी कम्पॅटेबल आहे असं मला वाटतं. कारण मला इथे आमच्या घरात तरी मला वाटत नाही की मला ते युजफुल होईल, पण रिव्ह्यू मला द्यायचा होता की ते कसं आहे. आणि हे मग मी हे सुद्धा ताईंच्याकडे पाठवणार आहे कारण त्यांचं गावी घर खूप मोठं आहे आणि आमच्याकडे सुळ्याला ऑलरेडी एक व्हॅक्यूम क्लिनर मी ठेवलेला आहे. मग ताईंना म्हटलं की हा तुम्ही घेऊन जा ताई, तुम्हाला उपयोगी पडेल गावच्या घरामध्ये तिकडे ठेवण्यामध्ये, आणि इथं तरी काही यूज होणार नाही, मला पटपट होऊन जातं. पण घर मोठं असेल तर खरंच उपयोगी आहे. म्हणजे सगळं धूळ वगैरे ते मेन जे होतं ना पहिलं मी सांगितलेलं जे कपाटाच्या खालचं होतं ते तर अप्रतिम मला वाटलेलं. म्हणजे सगळी धूळ अशी बाहेर आली म्हणजे जेव्हा आपण ब्लो ड्राय करतो तेव्हा, तर ते एक चांगलं वाटलं. आणि दुसरं कोपऱ्यातली जी घाण असते ती काढताना थोडंसं ओके वाटलं. बाकीचं काय मग आपण नॉर्मल करू शकतो, पण ते त्याच्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर एक ओके वाटलं घर मोठं असेल तर मला असं वाटतं. बघा तुम्हाला जर ओके वाटत असेल तर नक्कीच घ्या, आणि नाहीतर तर बघून एक माहिती म्हणून सोडून द्या. चला तर मग मी पुढच्या व्लॉगमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.